हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता 7वीसाठी घेतल्या जाणाऱ्या रयत प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाशी संबंधित विचारले जाणारे प्रश्न ते कशा प्रकारचे असतात त्याचा अंदाज यावा म्हणून काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न, काटे या नामाचे लिंग ओळखा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग की उभयलिंग. तर काटे हे जे नाम आहे त्याचं एक वचन काटा आहे. मग हा जो काटा आहे तो पुल्लिंग आहे, त्यामुळे या नामाचे लिंग पुल्लिंग. पुढचा प्रश्न, ती फुलराणी या नाटकाचे लेखक कोण? या प्रश्नाचं उत्तर पु ल देशपांडे. खालील पर्यायातील अनेक वचनी नामाचा अचूक पर्याय निवडा. गठ्ठा, कांदा, बिया की तारीख. यापैकी बिया हा शब्द अनेक वचने आहे, बाकी 3 शब्द एक वचने आहेत. हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. रवी, मधुप, कुंजर की नंदन. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कुंजर. पुढील अलंकारिक शब्दाच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न. पर्याय क्रमांक 2. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. तर तो शब्द आहे निराकार. ज्याला आकार नाही तो निराकार. कृतज्ञ या शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह ओळखा. तर त्या अर्थाचा शब्दसमूह आहे केलेले उपकार जाणणारा. पर्याय क्रमांक 1. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे शेळी. कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. या प्रश्नाचं उत्तर कड्या. कड्या हे या शब्दाचे सामान्य रूप आहे. कारण कड्यावर, कड्याला, कड्यावरून प्रत्येक ठिकाणी कड्या हा भाग कॉमन येतो, त्यामुळे त्याचं सामान्य रूप कड्या. शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारा समान होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संथ.